2024ला होणाऱ्या 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने भारतीय जनता पक्ष आज लोकसभा 48 लोकसभा निवडणूक प्रमुखाची घोषणा आम्ही करतोय आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता 288 विधानसभा निवडणूक प्रमुख आज आम्ही घोषित करतोय। भाजपा सेना युतीचे 45+ खासदार मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी एकनाथजीच्या समन्वयाने प्रचंड बहुमताने विजयी व्हावेत हा महाविजयाचा संकल्प जो आम्ही केलाय त्याकरता हे संपूर्ण निवडणूक प्रमुख या योजनेमध्ये काम करणार आहेत। संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी निवडणूक प्रमुखावर असणार आहे। तसंच भाजपा सेनेचे 200+ खासदार आमदार भाजपा शिवसेनेचे 200+ आमदार देवेंद्रजी एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात निवडून यावे याकरता संपूर्ण निवडणुकीची रचना आजपासूनच निवडणुकीची योजना नियोजन आणि महाविजय 2024 मध्ये ज्या पद्धतीने आम्ही संकल्प केलाय याकरता 288 निवडणूक प्रमुख पूर्ण वेळ या ठिकाणी आजपासून कामाला लागणार आहे। त्यांची घोषणा 288 नावं मी तुम्हाला संपूर्ण पीडीएफ देतोय। साधारण लोकसभेचे नावं लोकसभा निवडणूक प्रमुखाचे मी या ठिकाणी जाहीर करतोय। मुंबई उत्तर योगेश सागरजी, मुंबई उत्तर पश्चिम अमित साटम, मुंबई उत्तर पूर्व भालचंद्र सिरसाट, मुंबई उत्तर मध्य परागजी अळवणी, मुंबई दक्षिण मध्य प्रसाद लाड, मुंबई दक्षिण मंगल प्रसाद लोढा, ठाणे विनयजी सहस्त्रबुद्धे, भिवंडी मधुकरजी मोहोपे, कल्याण शशिकांतजी कांबळे, पालघर नंदकुमार पाटील, मावळ प्रशांत ठाकूर, रायगड सतीश धारप, रत्नागिरी सिंधूर प्रमोद जठार, कोल्हापूर धनंजय महाडिक, हातकलंगणे सत्यजित देशमुख, सांगली दीपक आबासाहेब शिंदे, सातारा अतुलजी भोसले, सोलापूर जी राखीव आहे तिकडे विक्रम देशमुखजी, माळा प्रशांत परिचारक, धाराशिव श्री नितीन काळे, लातूर जी राखीव आहे दिलीप देशमुखजी, बीड राजेंद्र मस्के, नांदेड व्यंकटजी गोजेगावकर, संभाजीनगर समीर राजूरकर, जालना विजय अवताळे, परभणी रामप्रसाद बोर्डीकर, हिंगोली रामराव वडकुते, नाशिक केदारनाथ अहेर, दिंडोरी बाळासाहेब सानप, शिर्डी राजेंद्र गोंदकर, अहमदनगर बाबासाहेब वाकडे, जळगाव डॉक्टर राधेश्याम चौधरी, रावेर श्री नंदू महाजन, धुळे राजवर्धनजी कदमबांडे, नंदुरबार तुषारजी रंधे, अमरावती जयंत डेहनकर, यवतमाळ वाशिम नितीन भुतळा, बुलढाणा विजयराजे शिंदे, अकोला अनूप धोत्रे, वर्धा सुमित वानखेडे, नागपूर प्रवीण दटके, रामटेक अरविंद गजबिये, गडचिरोली किसनजी नागदेवे, चंद्रपूर प्रमोद कळू, भंडारा गोंदिया विजयजी शिवनकर, पुणे मुरली मोहोळ, बारामती राहुल कुल आणि शिरूर महेश लांडगे हे आमचे आता
2024च्या निवडणुकीचे निवडणूक प्रमुख आहेत आणि भाजपा सेनेचे दोन्ही, भाजपा जिथे लढेल तिथे भाजपाचे निवडणूक प्रमुख आणि शिवसेना एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वात जे उमेदवार असतील त्यांना सुद्धा आमचे निवडणूक प्रमुख काम करणार. म्हणजे भाजपा सेना युतीचे निवडणूक प्रमुख भाजपतर्फे राहणार आहेत. 288 विधानसभेचे निवडणूक प्रमुख की मी तुम्हाला पीडीएफ देतो आहे. 288 जागेवर भारतीय जनता पक्षात आपले निवडणूक प्रमुख घोषित करतायत. मला वाटतं की लिस्ट मोठी आहे, वाचली तर आपल्याला पीडीएफ चालेल. पीडीएफ चालेल, ठीक आहे. तर मोदी @9चेही मोठ्या प्रमाणावर 11 कार्यक्रम जे आम्ही योजना केली आहे केंद्रीय भाजपाने. मोदी यांच्या 9 वर्षाचा कार्यकाळ 11 कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 कोटी घरापर्यंत पोहोचवण्याची योजना मोदी @9ची सुरू झाली आहे 30 मे ते 30 जून. आणि त्या संदर्भाने 10 तारखेला माननीय अमित भाई यांची जाहीर सभा, संपर्क ते समर्थन, ही जाहीर सभा नांदेडला 5:30 वाजता 10 तारखेला होते आहे. लवकरच एक सभा माननीय राष्ट्राध्यक्षाची होईल. आम्ही प्रयत्न करतोय की माननीय पंतप्रधान मोदीजींची एक सभा महाराष्ट्रात व्हावी. केंद्रीय नेतृत्वाच्या नितीनजी आणि सर्व केंद्रीय नेतृत्वाच्या सभा 48 लोकसभेत व्हाव्या. 288 विधानसभेतही मोठ्या प्रमाणावर सभा व्हाव्यात. आमचे या अभियानाचे प्रमुख प्रवीण दरेकर या ठिकाणी आहेत आणि या सभाच्या माध्यमातून 3 कोटी जनतेपर्यंत घर चलो अभियान 3 कोटी परिवारामध्ये, एका विधानसभा मतदारसंघात 60,000 घरी आम्ही जातो आहे. सरळ ॲपमध्ये मोठ्या प्रमाणावर नोंदणी करतोय. महाराष्ट्राच्या सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कामाचा संपूर्ण एक पुस्तिका घरोघरी आम्ही पोहोचवतोय. टिफिन बैठकाही सुरू केलेल्या आहेत. माननीय देवेंद्रजींनी नागपूरमध्ये बूथवर आमच्या काम करणारे प्रमुख आणि शक्ती केंद्र, 5 बूथला एक शक्ती केंद्र असतो आमच्याकडे, अशी टिफिन बैठक 4 तास घेतली. मी काल अक्कलकोटमध्ये, सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट विधानसभेमध्ये श्री स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन एक टिफिन बैठक मी घेतली. 500 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हजर होते. महाराष्ट्रात संपूर्ण 288 विधानसभेत टिफिन बैठका होणार आहे. आमचे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरी टिफिन घेऊन येतील आणि आम्ही सोबत 3 तास 4 तास सोबत कार्यकर्त्यांसोबत बसणार आहोत. खरं तर जे सरकार आपण निवडून दिलंय जनतेने, केंद्रातलं आणि राज्यातलं, या सरकारने जे मतदान जे आम्ही घेतो, शेवटी आमची भूमिका आहे मताचं दान म्हणण्यापेक्षा मताचे कर्ज समजून आपण सरकारमध्ये आल्यावर केलेलं काम हे जनतेला काम करून कर्ज आणि व्याज परत करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची नेहमीच राहिली आहे. जो मॅन्युफॅक्चर आम्ही देतो तो मॅन्युफॅक्चर सरकारमध्ये आल्यावर पूर्ण करून कसा जनतेपर्यंत जाईल याकरता प्रत्येक वर्षीचा लेखाजोखा आम्ही समाजापर्यंत पोहोचवतो. 9 वर्षाचा लेखाजोखा असाच आहे की माननीय मोदीजींनी जो मॅन्युफॅक्चर दिला होता तो मॅन्युफॅक्चर 9 वर्षामध्ये त्या मॅन्युफॅक्चरच्या बाहेर जाऊन खूप काम केलं आहे. ते काम आम्ही पोहोचवतो आहे. देवेंद्रजी एकनाथजीचं सरकारचं काम आम्ही पोहोचवतो आहे. खरं तर समाजामध्ये मतदानानंतर काय परिस्थिती निर्माण झाली आहे, राज्य किती पुढे गेलं,
देश किती पुढे गेला हे जनतेला कळलं पाहिजे. शेवटी जनतेला मतदान केल्यानंतर कळत नाही की देशात काय झालं, महाराष्ट्रात काय झालं. कमी लोकांना त्या ठिकाणी आपण बघतो की मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर, पण संपूर्ण जनतेला कळलं पाहिजे ज्यांनी आम्हाला मत दिलं की आम्ही काय करतोय, तुमच्या मताचं काय झालं, मतदानानंतर काय स्थिती झाली देशाची, मतदानानंतर राज्य कसं बदलत आहे हे मांडणं आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आमचे निवडणूक प्रमुख जे आहेत विधानसभेचे आणि लोकसभेचे, हे संपूर्ण निवडणूक प्रमुख अशी योजना करणार आहोत की महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त घरापर्यंत, सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याची आमची योजना आहे. आणि मला वाटतं श्रीकांत भारतीयांच्या नेतृत्वात जे महाविजय 2024चा आम्ही संयोजक म्हणून काम सुरू केलं आहे, तर जो आम्ही टार्गेट ठेवला आहे 45+ लोकसभा भाजप सेना आणि 200 विधानसभा भाजप सेना. शेवटी सरकार हे आमच्याकरता साधन आहे, हे आमचं साध्य नाही आहे. साधन आमच्याकडे आम्ही याच्याकरता सरकार असतं की याच्यातनं आम्हाला महाराष्ट्राला क्रमांक 1 करण्याचं व्हिजन जे देवेंद्रजी एकनाथजीमध्ये आहे, त्या व्हिजनला सरकार लागतं. महाराष्ट्र जर देशात क्रमांक 1 वर आणायचं असेल तर देवेंद्रजी एकनाथजीला जे व्हिजन आहे त्या व्हिजनला संघटनेचं पाठबळ द्यावं लागतं. कारण संघटनेशिवाय आम्ही निवडणुका लढत नाही किंवा निवडणुका हे संघटनेच्या भरोश्यावर लढतो. आणि त्यामुळे निवडणूक प्रमुख आणि आमची व्यवस्था उभी करावी लागतं. आणि देशामध्ये मोदींच्या नेतृत्वात जगातला सर्वोत्तम भारत जी संकल्प मोदीजींनी केला आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता 45 आम्ही लोकसभेचा टार्गेट तयार केला आहे. मला वाटतं आम्ही यातनं पुढे जाऊ. निवडणूक प्रमुख जे आहेत ते आणि उमेदवार हे वेगवेगळे असणारे ते निश्चित आहे का? म्हणजे आज काही तसं म्हणता येणार नाही. निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा हे संपूर्ण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करतं. त्यामुळं आज मला तर निवडणूक प्रमुख हे घोषित करून तयारी करण्याची योजना महाराष्ट्र भाजपाची आहे. यातनं उमेदवार कोण होतील हा संपूर्ण अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. महाविकास आघाडी 3 पक्ष एकत्र असताना भारतीय जनता पक्ष त्यांना कसा सामोरा जाऊ शकेल आणि ते एकत्र राहिले तर भारतीय जनता पक्षाचं जे मत मिळण्याचं प्रमाण आहे ते त्यांच्यासमोर कमी होणार. मला वाटतं की माननीय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी 9 वर्षात केंद्र सरकार म्हणून जो भारत बदलण्याचं काम केलं आहे, आज कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत कुठेही जा, एक 9 वर्षामध्ये बदललेला भारत दिसतो आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये. त्या एक मोठी शिदोरी आपल्याजवळ आहे, एक मोठी शिदोरी आहे. ही समाजामध्ये आम्ही मोदीजींनी केलेलं काम पोहोचवायला गेल्यावर मी 4 घरी गेलो. मी परवा आमचे 2 महत्वाच्या घरी जाऊन आलो. एक साजिद नाडियावाला आणि बोनी कपूर आणि ऋषभ शहा 3 घरी मी स्वतः गेलो. तर बोनी कपूर साहेबाकडे, साजिद नाडियावालाकडे किंवा ऋषभ शहाकडे गेल्यावर ज्या पद्धतीने त्यांनी मोदीजी मांडले आमच्यासमोर, आम्ही त्यांना समर्थन मागायला गेलो, समर्थन करायला गेलो. मला वाटतं की जेव्हा आमचे कार्यकर्ते 3 कोटी घरी हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन मोदीजींना घेऊन जातील, पुस्तक घेऊन जातील, रिॲक्शन काय त्यांच्याकडे दिखता है क्यों आते भाई, ये मोदी जी को हम वोट देने वाले हैं, देश को बदलना है तो मोदी जी चाहिए, असं तिघांनी म्हटलं. मला तात्पर्य गोष्टीच आहे की मोठी शिदोरी आमच्याकडे आहे. देवेंद्रजी एकनाथजींच्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे. 2.5 वर्षाचं बिना पेन असलेला मुख्यमंत्री बघितलाय महाराष्ट्रात. पेन नव्हता मुख्यमंत्र्याच्या खिशात. उद्धव ठाकरेच्या खिशात मी कधी पेन बघितला नाही.
त्याच्या हातातही पेन बघितला नाही. आणि स्वतः शरद पवार साहेबांनी मान्य केलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दोनदाच मंत्रालयात येतो हे महाराष्ट्राकडे चांगलं नाही. आणि म्हणूनच जे वारंवार सांगतात ना 50 खोके वगैरे, 50 खोके वगैरे नाही आहे. उद्धव ठाकरे आणि सरकारमध्ये जर आम्ही राहिलो असतो तर आम्ही सर्व पराभूत झालो असतो. उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये आम्ही राहिलो असतो तर सारे पराभूत झालो असतो एकनाथ शिंदे सहित. ही भावना जेव्हा त्यांच्या मनात तयार झाली तेव्हा त्यांनी वेगळा निर्णय घेतला. हा खरा सरकार बदलण्यामागचा हेतू होता. हा त्यांचा हेतू होता. कारण त्यांना हे माहीत होतं की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खिशात पेन नाही आहे. अजितदादा सकाळी 7 पासून रात्री 10 वाजेपर्यंत मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकरता चालवत आहे. ते 100ची तयारी करताय, आम्हाला 10वर आणण्याची तयारी करताय. म्हणजे शिवसेना 65 वरनं 10, अजितदादा 100, ही तयारी लक्षात आली एकनाथ शिंदे हिच्या वगैरे. आणि म्हणून त्यांनी स्वतःचे मतदारसंघ वाचवण्याकरता केलेलं हे मोठा सरकारचं परिवर्तन आहे. ही खरी गोंग होती. आणि मग अशा वेळी आत्ता आमच्याजवळ काय शिदोरी आहे तर माननीय देवेंद्रजींनी मांडलेलं बजेट पुन्हा एक शिदोरी येणार आहे. पुढच्या मार्चचं बजेट देवेंद्रजीचं, एकनाथजी देवेंद्रजीचं पुढचं बजेट जे असणार आहे तर इतकं जोरदार असणार आहे. त्याला मी विनंती केली आहे की महाराष्ट्रात जे फिरताय देवेंद्रजी एकनाथजी ते कानोसा घेत आहे. कुणाला काय गरज आहे, कोणत्या क्षेत्राला काय दिलं पाहिजे, हे घरी बसून सरकार चालवत नाही आहे. तर रोज फील्डवर आहे, फील्डवर व्हिजिट करताय, जनतेला समजून घेत आहे, जनतेचं म्हणणं समजून घेत आहे. 2.5 वर्षात 5 वर्षाचं काम करत आहे. आणि दोघंही फिरतात आहे, फिरून फीडबॅक घेत आहे. शेवटी प्रवास केल्याशिवाय, संवाद केल्याशिवाय तुम्हाला फीडबॅक येत नाही. दोघंही 3 दिवस फिरत आहेत, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवार, मंगळवार, बुधवार मला वाटतं मंत्रालयात असतील. प्रवास करताय आमचे मंत्री. आज मला अभिमान आहे की भाजपाचे सर्व मंत्री, शिवसेनेचे सर्व मंत्री मोठ्या प्रमाणात जिल्हा जिल्ह्यात प्रवास करतायत. आणि त्यामुळे मला वाटतं की आमच्याकडे शिदोरी आहे. कुठेही गेलो तरी मोदीजींना मत द्यायला कुणीच आपल्या चेहऱ्याकडे बघा. तुम्ही तुमच्याकडे एखादं तुमच्या घरी आलो मोदीजींचं पुस्तक घेऊन, तुम्ही म्हणाल काय काय भाई आमचं मोदीजी को वोट देणे वाले, तुमच्यापैकी सर्व लोक असे म्हणतील. त्याच्यामुळे मला वाटतं की शिदोरी खूप मोठी आहे. त्यामुळं 45+ करायला, 200+ करायला विधानसभेत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. 3-1 येवोत की 4-1 येवोत की 5-1 येवोत. त्यांच्याकडे ना नेता आहे, त्यांच्याकडे ना कार्यकर्ता आहे, ना त्यांच्याकडे काही व्हिजन आहे, ना त्यांच्याकडे काही ठेवलं आहे, लोकांना समजलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आम्ही सक्सेस होऊ. सर तुम्ही कौतुक करताय, मात्र विरोधक पूर्णपणे आता जे टार्गेट करतायत गृह विभाग कुठेतरी अपयशी ठरतोय. चंदी रोडची घटना असेल किंवा विरा रोडची घटना असेल, वेगवेगळ्या घटनांमध्ये दिसतंय जातीय दंगली पेटतायत. कुठेतरी कोल्हापूर मधलं वातावरण आपण बघू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी अशी घटना झाली होती. नेमकं भाजप कुठे अपयशी पडतोय, गृह विभाग अपयशी पडतोय? यापेक्षाही खतरनाक घटना उद्धव ठाकरेजी आणि अनिल देशमुखांच्या काळात झाल्या. मी एका लाईनला जर उदाहरणं देतील तर 4 तास प्रेस चालवा लागेल. मी तुम्हाला ते सर्व पाठवतो काय काय घटना झाल्या. श्रद्धा वालकरचं काय झालं, कुठं काय झालं, कुठं काय झालं, मुंबईमध्ये काय काय प्रकरण झाले, 100 कोटी रुपयाच्या कशी देवाणघेवाण झाली, कशा व्हिडिओ क्लिप तयार झाल्या, कशा CDR तयार झाल्या आहेत, सारं मी नेहमीच बघतोय. मागच्या 20 वर्षापासून मी सभागृहात आहे. शरद पवार साहेब जेव्हा जेव्हा सत्तेबाहेर जातात तेव्हा तेव्हा या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कटकारस्थान करून या महाराष्ट्राला पेटवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसची नेहमीच करत आली आहे. समाजात वाद तयार करणे, मराठा समाजाला सांगणे की हे आपल्या विरुद्ध आहे, नागपुरात ओबीसीला सांगणे आपण ओबीसी करता काहीच करायचं नाही, ओबीसीचं मंत्रालय तयार करायचं नाही. शरद पवारांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये ओबीसीचा कधी नामोल्लेख नाही. मराठा समाजाचे मतं घेतले, निवडणुकीत घेतले, मग सत्तेमध्ये आल्यावर कधी मराठा समाजाचं आरक्षण दिसलं नाही. शरद पवार साहेबांना मग मुस्लिम आणि ख्रिश्चन कसे मागे पडतात आहे या सरकारमध्ये, मुस्लिम आणि ख्रिश्चनाची चिंता शरद पवार साहेबांना वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी औरंगाबाद होतं. शरद पवार साहेब पहिल्याशी बोलले की मुस्लिमांची आणि ख्रिश्चनाची चिंता कधी पाहिजे बरं. आणि दुसऱ्या दिवशी संभाजीनगरला त्या ठिकाणी प्रकरण घडतं.
बंटी पाटील पहिल्या दिवशी जाती दंगलीचा उल्लेख करतात आणि कोल्हापूरला दुसऱ्या दिवशी दंगल होतं, 2 समाजात तेढ निर्माण होतं. कोण करताय? कोण करताय? हे समाजाचा खडा लावणार आहे, सत्ता तर लावणारच आहे, मी देवेंद्रजी तर करणारच आहे. पण जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरावर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती आहे, त्यांना हे माहिती आहे की देवेंद्रजी ज्या पद्धतीनं मैदानात निघाले आहे त्या पद्धतीनं सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा दंगली करतात. राष्ट्रवादी कोण करताय? काय परवा काय म्हटलं शरद पवार साहेब? हे सरकारमध्ये सर का नाही बोलले? म्हणजे ते सरकारच्या बाहेर जातात तेव्हा सामाजिक उल्लेख करतात. शरद पवार साहेबांनी काय म्हटलं की मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दल मला चिंता वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी संभाजीनगरला घटना होते. बंटी पाटील 2 दिवसापहिले म्हणतात की दंगली होऊ शकतात, तेढ निर्माण होऊ शकतं, दुसऱ्या दिवशी परिस्थिती निर्माण होते. खरं तर मी 50 गोष्टी सांगू शकतो. सत्तेच्या बाहेर गेल्यावर समाजाला कसं कसं भडकवलं, मराठा समाजाला कसं भडकून मोर्चे काढायला लावले. मराठा समाजाचं आरक्षण देण्याचा कधीच सत्तेमध्ये निर्णय घेतला नाही, देवेंद्रजींनी घेतला. मग ओबीसी समाजाला कधीच काही दिलं नाही, नागपुरात मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत. मग त्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करतायत. जेव्हा सत्तेमध्ये जातात तेव्हा मुस्लिम समाजाकरता काही बोलत नाही. अल्पसंख्याक मुस्लिमाकरता भारतीय जनता पार्टी काम करते आहे, पण मुस्लिमाला सांगताय तुम्ही असुरक्षित आहात, मागासवर्गीयाला सांगताय तुम्ही घटना बदलून द्याल. म्हणजे जेव्हा जेव्हा शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरुद्ध बाहेर गेली तेव्हा तेव्हा त्यांना सारं आठवतं. आणि सरकारमध्ये आल्यावर मात्र उद्योगपती आठवतात, बिल्डर आठवतात. मग त्यांना त्या ठिकाणी सारं विसरतात. ते मुस्लिम विसरतात, मागासवर्गीय विसरतात, ओबीसी विसरतात, सारं विसरतात. मी तुम्हाला पानभर उदाहरणं दिलं आता. हे इनामिना डिका महाविकास आघाडी, इनामिना डिका महाविकास आघाडी ही आत्ता भावचडलेली आहे. दोघंही मैदानात आहेत, देवेंद्रजी एकनाथजी. आणि त्यामुळे मला वाटतं जाणीवपूर्वक या महाराष्ट्र अशांत करणे, गृह विभागामध्ये डायरेक्ट टार्गेट करणे आणि देवेंद्रजीला टार्गेट करून त्यांची इमेज कमी करण्याचा प्रयत्न किती राष्ट्रवादी काँग्रेसने केला तरी या महाराष्ट्रामध्ये जनतेला समजतं आहे की सत्तेपासून दूर गेलेले हे जे असंतुष्ट लोक आहेत ते असं कटकारस्थान करत आहेत. शरद पवारांवर कारवाई होईल का दंगल भडकवल्याबद्दल? किंवा ते पोलीस विभाग आपल्या पद्धतीने निरीक्षण करतील, काय निरीक्षण नोंदवतील. पण मला हे म्हणायचं आहे, 1 दिवसापूर्वी असं स्टेटमेंट येतं, ट्विट येतं, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये घटना घडतं. बंटी पाटील बोलतात, दुसऱ्या दिवशी घटना होतं. कुणावर आरोप आहे? हा आमच्यावर आरोप आहे का? आम्ही भडकवलं का? आम्ही औरंगजेबाचे पोस्टर लावले का? आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूरची घटनेमध्ये कोण जबाबदार आहे? दिसेल तुम्हाला, गृह खातं करेल काय करायचं. परसेप्शन काय आहे? तुम्ही आम्हाला सांगताय की दंगली भडकवण्यामध्ये भाजपाचा हात आहे, दंगली भडकवण्यामध्ये निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टीने कधी जातीत तेढ निर्माण करून मताचे राजकारण कधी केलं नाही. मताचं लागून चालन करून मुस्लिम मतं, मागासवर्गीय मतं जमा करण्याकरता आणि सत्तेमध्ये पुन्हा येण्याकरता त्याकरता सारं काही करायचं हे कटकारस्थान विरोधी पक्षाचं आमचं नाही. सर, औरंगजेब असेल किंवा टिपू सुलतान असतील, गेल्या महिनाभरामध्ये यांचे पोस्टर्स येत आहेत, स्टेटस ठेवले जातात. नेमकं कोण घडवतं? तुमचा संशय कुणावरती आहे? ते नाव घेऊन सांगा. परवा तुम्ही ट्विट बघा ना. ज्यांना असुरक्षित वाटताय, त्यांना सुरक्षित करण्याकरता ते नेते काम करत असतील. या राज्यामध्ये सर्व सुरक्षित आहे, देशामध्ये सर्व सुरक्षित आहे. आज मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात दंगली होणं बंद झालं आहे. आणि आता सत्तेबाहेर गेल्यामुळं पुन्हा हे मतं कन्सोलिडेट करण्याकरता, हे मतं जोडण्याकरता जे लोक, आम्हाला ही गरज पडत नाहीये. आमच्याजवळ मोदीजी आहे, आमच्याजवळ सिदोरी आहे, आमच्याजवळ देवेंद्रजी आहे, आमच्याजवळ नितीन गडकरी सारखे नेते आहेत, आमच्याकडे देशातले एकाहून एक मोठे मोठे केंद्रीय मंत्री आमच्याकडे जे रात्रदिवस काम करतायत. भारत बदलतात आहे, महाराष्ट्र बदलवत आहे.
त्यांच्याकडे काय? त्यांच्याकडे नुसतं हेच आहे, या समाजाला सांगा तुमच्या विरोधात आहे, त्या समाजाला सांगा तुमच्या विरोधात आहे, याला म्हणतील ये ऐसा कर देंगे, ते तसा कर देंगे, दिवसभर नरेटिव्ह सेट करतात. संपूर्ण घटनाला जे जबाबदार आहे ते विरोधी पक्षाचे काही नेते या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने करतात आहे. मी सर्व समाजाला विनंती करेन, मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, या लोकांच्या भडकाव्यात जाऊ नका. आरोपीला खरं जर विचारलं ना चांगलं गृह खात्याने आपल्या पद्धतीनं सांगतील नाव. खरं तर या महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याकरता विरोधी पक्ष जबाबदार आहे. सत्ताधारी पक्ष योग्य या ठिकाणी तळा लावतील. आणि मला वाटतं देवेंद्रजी गृहमंत्री आहे, प्रचंड त्यांची क्षमता आहे. 5 वर्ष मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. ते शेवटच्याला जातीलच, सांगतील सभागृहात जुलैमध्ये कोणी कोणी काय केलं, त्यांचा तपास सुरू असेल. आज काही मला तेव्हा बोलता येणार नाही. पण मला जी साखळी दिसते, एक ट्विट येतं संभाजीनगरची घटना घडतं, एक ट्विट येतं कोल्हापूरची घटना घडतं, कोण देतं याला पाठबळ? कुणाचं राजकीय संरक्षण आहे? आणि मला वाटतं म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने हिंदू मुस्लिम मागासवर्गीय सर्व समाजाने एकीकरण करून असे जे दुष्कृत्य करणारे लोक आहेत त्यांना या महाराष्ट्रामध्ये पुन्हा असं होऊ नये, हा महाराष्ट्र शांत राहावा अशी आमची जनतेला मागणी आहे, जनतेला विनंती आहे. जनतेला विनंती आहे माझी पक्षातर्फे की अशा घटनापासून दूर राहावं. दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना तात्काळ पकडून देऊन त्या ठिकाणी अशा लोकांवर कारवाई करण्याकरता सरकारला मदत केली पाहिजे. महाराष्ट्र में क्या अशांति फैलाने के लिए, सरकार को डिस्टेबलाइज करने के लिए ये पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी हो रही है क्या? यस, हाँ, ये महाराष्ट्र में कई बार हुआ है. जब जब राष्ट्रवादी कांग्रेस और शरद पवार साहब सत्ता के बाहर जाते हैं, ये महाराष्ट्र के 40 साल के 50 साल के इतिहास में कई बार ऐसा हुआ है. सत्ता में जब ये आते हैं तब ऐसी सारी घटनाएं बंद हो जाती है. सत्ता के बाहर जाते हैं तो ऐसा, सत्ता के बाहर जाते हैं तो सत्ता दोबारा लाने के लिए, मतों के राजकारण के लिए ऐसी घटनाएं जानबूझ के तैयार करके ऐसे बिल्कुल तैयारी से ये काम करते हैं. और जो सरकार आती है वो सरकार को डैमेज करने के लिए ये रास्ता बनाते हैं. पिछले 24 घंटे से जो ट्वीट्स आ रहे हैं उसमें फडणवीस का इस्तीफा मांगा जा रहा है, फाइट्स आ रही है उसमें फडणवीस का इस्तीफा गृह मंत्रालय को टारगेट किया जा रहा है. इसको कैसे देख सकते हैं? जिस दिन फडणवीस साहब को हाथ में लग जाएगा कि जिन आरोपी ने ये किया है वो आरोपी क्या कहते हैं, वो बराबर खुलासा करेंगे. वो सरकार की जवाबदारी खुलासा करना. लेकिन पार्टी करके मैं बोल रहा हूं कि जब जब 40 साल का इतिहास आप देखेंगे, तब तक जब जब ये सरकार से बाहर गए तब तब इन लोगों ने सरकार को अशांत करने का निर्णय किया, समाज को अशांत करने का निर्णय किया, सरकार को हिलाने का निर्णय किया. और ऐसे निर्णय करके ही इन लोगों ने अपनी पार्टी चलाई और अपने संगठन चलाए. इम्तियाज जलील ने 2 सवाल उठाए बीजेपी को लेकर. पहला उन्होंने कहा कि 75 सालों में औरंगजेब और टीपू सुल्तान के तस्वीरों को लेकर कोई बातें सामने नहीं आती, लेकिन जैसे ही बीजेपी की सरकार आती है तो औरंगजेब भी आ जाते हैं और टीपू सुल्तान भी बाहर आ जाते हैं. दूसरा, टीपू सुल्तान की जो तस्वीर है ओरिजिनल वो लोकसभा सदन में रखी गई है, क्या उसे भी हटाने की बात की जाएगी? दूसरा, खुद गृह मंत्री देवेंद्र फडणवीस है, वो क्यों नहीं जांच करते? अगर वो आरोप लगा रहे हैं तो उनके हाथ में खाता है, क्यों नहीं जांच करते? देखिए, मोदी जी की सरकार 9 साल है और देवेंद्र जी की सरकार 5 साल चली पिछले बार. कभी कुछ हुआ है? अभी सरकार से जाने के बाद जिस प्रकार से उनको सरकार में आने का लिए जो उतावलापन है, हम पूरे पार्टी की एक करके हम मोदी जी को सरकार से हटाएंगे, देवेंद्र जी एकनाथ जी को हटाएंगे, ये जो उनके मन में आया हुआ है ना, इस वजह से ये समाज के वोट लेने के लिए, सामाजिक वोट लेकर हम सरकार में आ सकते हैं, हम इनको हराना चाहते हैं तो इस प्रकार से हराना चाहते हैं. ये सब प्लान बना के भारतीय जनता पार्टी के खिलाफ एक वातावरण तैयार करना चाहते हैं. लेकिन सरकार ढूंढेगी भी और सरकार ढूंढकर निकालेगी भी. और मुझे विश्वास है देवेंद्र जी और एकनाथ जी पे कि सही जगह जाकर कौन इसके पीछे है वो भी सरकार सामने लाएगी. ऐसी देवेंद्र जी को मेरी विनती है. इम्तियाज जलील और विपक्ष लगातार ये कह रहा है कि ये सरकार द्वारा स्पॉन्सर्ड दंगे कराए जा रहे हैं ताकि कर्नाटक चुनाव जो हार गई है बीजेपी,
अब ये हिंदू मुस्लिम करके महाराष्ट्र के भीतर पोलराइज कर सकते। मैं कह रहा हूं ना कि मैं बार बार वही कह रहा हूं कि हमें जरूरत नहीं है। हमारे पास मोदी जी का इतना बड़ा काम है, हमारे पास देवेंद्र जी एकनाथ जी का बड़ा काम है। हम एक काम के ऊपर चुनाव जीतते हैं। हम वोट्स का कर्जा वापस देना चाहते हैं काम करके। हमारी पार्टी की यही विचारधारा है। लेकिन जिनके पास विचारधारा नहीं है, जिनके पास अभी कुछ बचा नहीं है, वो लोग ये बिजनेस करते हैं। ये जो बिजनेस करते हैं वही कहते हैं। हमारे मन में तो कभी आता नहीं है। नाना पटोले असं म्हणतायत की बीआरएस जो पक्ष आहे तो भाजपने एक दुकान म्हणून घेऊन आलेले आहेत, कारण की मतांचं विभाजन करण्यासाठी अशा पद्धतीची नवीन नवीन दुकानं उघडली जातात निवडणुकीच्या काळामध्ये। बी टीम आहे भाजप। नाना पटोलेजी बद्दल आता काय त्याच्या वैचारिक पातळीबद्दल बोलावं। त्यांना जिथे थेट तयार होतो त्यावेळी त्यांना बी टीम दिसते, सी टीम दिसते, डी टीम दिसते। वज्रमूठ ढिली पडण्याची, सैल पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीत होणं सुरू झालं आहे। आणि म्हणून आता उद्याचा होणारा पराभव नाना पटोलेला लवकरच दिसतोय आणि म्हणून त्यांनी आता ए टीम, बी टीम, सी टीम म्हणणं चालू केलं आहे। ही बी टीम कोणाची आहे हे नाना पटोलेला माहित आहे। त्यांनी आपले माणसं पाठवले आहेत मोठ्या प्रमाणावर। एक सवाल ये है कि आपने आज अनाउंसमेंट किया 18 जो 48 लोकसभा सीटों के लिए प्रभारी, उसमें कई विधायक, चुनाव प्रमुख, इलेक्शन इंचार्ज, चुनाव प्रमुख, तो उसमें कई विधायक भी हैं। क्या विधायकों को ये एडिशनल जिम्मेदारी दी जा रही है अपनी विधानसभा छोड़ के, और या फिर उनकी जगह नए उम्मीदवार बीजेपी करेगी, इसलिए उनको अभी से नई जिम्मेदारी दे दी गई? जो 48 लोकसभा के इलेक्शन इंचार्ज है, कई विधायक भी है, कद्दावार नेता है जो उस सीट के लिए इलेक्शन इंचार्ज करके काम करेगा। इलेक्शन इंचार्ज अगर सही रहा तो लड़ाई सही होगी। हमारे 288 विधानसभा के जो हमने इलेक्शन इंचार्ज बनाए वो भी हमने ऐसे ही किए है। हम लड़ाई विचारों से, विकास से लड़ना चाहते हैं, इसलिए कद्दावर नेता चाहिए चुनाव के लिए। महाविजय 2024 का हमने जब ऐलान किया है तो उसके लिए हम जो इलेक्शन इंचार्ज करके आज से ही 1.5 साल बाद होने वाली विधानसभा, 1 साल बाद होने वाली लोकसभा, हमने अभी से मोदी जी का और देवेंद्र जी का, केंद्र सरकार और राज्य सरकार का डेवलपमेंट का एजेंडा, आने वाले दिनों में हम क्या करना चाहते हैं वो एजेंडा, और 2024 के बाद 2029 तक क्या करना चाहते हैं देश में वो एजेंडा, ये तीनों लेकर जनता के पास जाने के लिए कद्दावार नेता की टीम चाहिए। इसलिए हमने इलेक्शन इंचार्ज घोषित किए हैं और ये शिवसेना भाजपा के दोनों कैंडिडेट के लिए है। शिवसेना भाजपा के दोनों कैंडिडेट के लिए हमारा इलेक्शन इंचार्ज है। जहां एकनाथ जी शिवसेना के माध्यम से लड़ेंगे उनको लिए भाजपा का हमारा इंचार्ज काम करेगा। हमने कहा है कि शिवसेना को हम भाजपा के कैंडिडेट से भी ज्यादा बल देंगे, ये चुनाव प्रमुख हमारे काम करेंगे। तुम्ही आता म्हणाल की शिवसेनेच्या उमेदवारांना जास्त प्राधान्य किंवा पाठिंबा दिला जाईल, पण आता तुम्ही भाजपच्या स्थानिक पातळीवर या दोन पक्षांमध्ये थोडेसे मतभेद दिसत आहेत। काल दिव्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचं उद्घाटन झालं, त्यावर भाजपने पूर्ण बहिष्कार टाकला होता। त्यांचं म्हणणं होतं की तिथे पोस्टर्सवर फडणवीस आणि रवींद्र चव्हाण याचे फोटो छापले गेले होते आणि भाजपला ते प्राधान्य देत नव्हते। तर ही समस्या तुम्ही कशी सोडवणार? काही काही ठिकाणी भाजपाचे किंवा शिवसेनेचे आपापल्या नेत्याचे काही कार्यकर्ते वेगवेगळं पोस्टर लावतात। ते कोणी सांगत नाही, ते एकनाथजी सांगत नाही की देवेंद्रजी सांगत नाही किंवा मी सांगत नाही। आता त्या ठिकाणी ते पोस्टर लावल्यावर सत्तेमध्ये दुसऱ्या पक्षाला वाटतं की यांनी लावले। खरं तर आपापले समर्थक हे करत असतात आणि त्यामुळं त्याच्यात काही एवढा वाद होत नाही। आणि आम्ही समन्वय ठेवण्याकरता, त्या निवडणुकीचं पूर्ण निवडून आणण्याकरता, म्हणजे उद्या एकनाथ शिंदेचा जो उमेदवार असेल तो पूर्ण ताकदीने निवडून यावा, भाजपाची पूर्ण क्षमता इथे वापरावी, याकरता कद्दावार नेते आम्ही त्या ठिकाणी नेमले आहेत। असे काही जे काही छोटे मोठे प्रकरण घडले सत्तेमध्ये, युतीच्या सरकारमध्ये या गोष्टी घडणार आहे, काही ठिकाणी असं होणार, काही ठिकाणी तसं होणार, त्यावर समन्वय व्हावा ना, त्या ठिकाणी समन्वय व्हावा ना। भाजप तर कोण समन्वय करेल? तर आमचा निवडणूक प्रमुख करेल, समन्वयाची भूमिका ठेवेल
आणि 100% एकनाथ शिंदेचे उमेदवार निवडून आणण्याकरता आमचा निवडणूक प्रमुख काम करेल. सर 2024 सर गरज वाटते का? तुम्ही 2024 ची तयारी करताय, मात्र शरद पवार असं म्हणालेले आहेत की देशाचा ट्रेंड बदललेला आहे, त्यामुळे 2024 ला आपली सत्ता येऊ शकते. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचं काम त्यांच्याकडनं होत आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांना विकासावर जिंकता येत नाही. त्यांनी कधी डेव्हलपमेंटची भाषा केली नाही. त्यांनी कधी एकच काम केलं, समाजात तेढ निर्माण करणे, सत्तेच्या बाहेर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर समाजात असंतोष निर्माण करणे, वेगवेगळे नरेटिव्ह सेट करणे, डोकं दिवसभर डेव्हलपमेंटवर न लावता नरेटिव्हवर लावणे, मीडियाला नरेटिव्ह देणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेटिव्ह तयार करणे, भाजपा आणि मोदीजी देवेंद्रजीच्या बद्दल त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या टीम्स तयार करणे, मोठ्या प्रमाणावर ऑर्गनाइज टीम त्या ठिकाणी पे वर्कर्स तयार करणे, मोठ्या त्या ठिकाणी युनिट उघडणे, आणि आतापर्यंत सत्तेचा जो पैसा कमवला तो सत्तेचा पैसा या अशा विषारी प्रचारामध्ये लावून विषारी घटना घडवून ते एकंदरीत महाराष्ट्र अशांत करून देशामध्ये ही स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण मोदीजीवर लोकांचा विश्वास आहे, देवेंद्रजी एकनाथजीवर विश्वास आहे. किती तुम्ही सत्तेचा तुमच्याकडे असलेल्या पैशाचा गैरवापर केला, हा पैशाचा गैरवापर करतात आहे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने टीम्स काम करतायत, आणि त्यामुळं मला वाटतं की यामध्ये आम्ही 100% जिंकू. शेवटी जनतेला विकास पाहिजे आहे, जनतेला देशाकडे बघायचा आहे, जनतेला कळतं आहे की महाराष्ट्र आणि देश कोण वाचवणार आहे. औरंगजेबाचं समर्थन केलंय. अबू आझमी ट्विट करून म्हणतात की औरंगजेब सेक्युलर होते आणि औरंगजेबाचं आम्ही म्हणजे औरंगजेब आलमगीर यांच्यासोबत मी आहे असं म्हणून त्यांनी ट्विट केलं. आता हे किळसवाना प्रकार आहे ना. ज्या औरंगजेबानी हजारो लाखो मावळे मारले, ज्या औरंगजेबानी इतिहासामध्ये बघितलं तर कितीतरी आपल्या महाराष्ट्राच्या देशातल्या महिलांच्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने अत्याचार केले, कितीतरी हिंदू धर्माचे मंदिरं तोडले, हा इतिहास आपल्यासमोर साक्षी असताना औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम दाखवणे, तर निवडणुकीत जनता नक्की फैसला करेल. निवडणुकीत जनता फैसला करेल या गोष्टीचा की औरंगजेबाचं समर्थन करणे आणि मोठ्या प्रमाणावर शरद पवार साहेबांनी सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म कसा त्या ठिकाणी धर्माबद्दल त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं की यांचा धोका आहे, मला चिंता वाटतं, याच्याबद्दल जनता निर्णय करेल. सर, मीरा रोड में जो ये जघन्य अपराध हुआ है, जो एक महिला का वध कर दिया गया, टुकड़े कर दिए गए, उसको लेकर भारतीय जनता पार्टी के नेताओं की तरफ से ये पब्लिक आउटरीच क्यों नहीं दिख रहा है? जैसा हमने जब एमपीए की सरकार में जब श्रद्धा वालकर का केस हुआ था, जब आप लोगों की तरफ से इतने पुरजोर तरीके से प्रोटेस्ट हुआ था, इस वक्त तो प्रोटेस्ट क्यों नहीं नजर आ रहा? देखिए, जब सरकार में हम होते हैं तो सरकार की पूरी कार्रवाई अच्छे से होनी चाहिए, इसलिए सरकार की पार्टी उनको विनती करती है. सरकार का काम है, हमारा काम है पूरी तरह से सरकार को इनपुट देना, सरकार में ताकत से देवेंद्र जी और एकनाथ जी को उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, और वो कार्रवाई को लेकर सरकार कितनी गंभीर है ये भी हम देखते हैं. सरकार गंभीर है, वो समय सरकार गंभीर नहीं थी, करके प्रोटेस्ट करने पड़ते थे. ये सरकार इतनी गंभीर है कि गुनहगार को खोज के भी निकालती है, गुनहगार को जल्दी शिक्षा हो उसके लिए भी काम कर रही है. तो सरकार जब काम करती है, उस सरकार को पूरी तरह से ताकत देना जवाबदारी संगठन की है. हमारी सरकार काम कर रही है, हमारी सरकार खोज कर निकाल रही है, हमारी सरकार तुरंत जेल में डाल रही है, हमारी सरकार उसको तुरंत अंजाम तक पहुंचाना चाहती है. उसका जो सजा का रेट है, जो आरोपी है उसको तुरंत सजा होनी चाहिए. सजा में कहीं भी कॉम्प्रोमाइज नहीं होनी चाहिए, कोई भी ऐसा बिंदु नहीं छूटना चाहिए कि आरोपी छूट जाए. ये जो महत्वपूर्ण काम है सरकार करती है. घटना हो जाती है, घटना होने के बाद सरकार कितनी एक्टिवली वहां काम कर रही है. एमयू के सरकार में तो जानबूझ के प्रकरण दबाने का काम कर रहे थे. एमयू की सरकार में वो सरकार है जो घटना हुई थी उसको दबाने का काम कर रहे थे, करके हम प्रोटेस्ट, हम आंदोलन कर रहे थे, करके हम रास्ते पे आ रहे थे. ये सरकार तुरंत घटना होने के बाद तुरंत वहां पहुंच रही है, काम कर रही है, तुरंत आरोपी को पकड़ रही है. तो प्रोटेस्ट का सवाल क्या था? पिछले दिनों में महाराष्ट्र के कई इलाकों में तनाव देखने को मिल रहे हैं लगातार. इसके पीछे किसकी साजिश आपको नजर आती है? मैंने कहा ना,
सरकार के बाहर जब जाते हैं तब सत्ता में कमाए हुए पैसे का पूरी तरह से ताकत से वापर करके यहाँ पर ऐसी घटनाएं, महाराष्ट्र को अशांत करने की घटनाएं, महाराष्ट्र को अलग अलग समाजों को भड़काने की घटनाएं, स्पॉन्सर घटनाएं की जाती है। तो इसके लिए जवाबदार आप दिखेगा आगे में आगे। सरकार क्यों करेगी भाई? सरकार को क्या जरूरत है? देवेंद्र जी, एकनाथ जी को ये करने की जरूरत क्या? हमको क्या जरूरत है? हमें तो, हमारे पास तो बताया ना, हमारे पास इतनी सारी चीजें है कि हम जनता को वोट ले लेंगे। हमारे पास पूरे विकास की डेवलपमेंट की गाथा है। हमारे पास इतना बड़ा किताब है 9 साल का मोदी जी का, जो हमारे लिए काफी है। देवेंद्र जी, एकनाथ जी के सरकार का किताब हमारे पास वो काफी है। माननीय देवेंद्र जी ने 5 साल काम किया, वो हमारे पास किताब है। हम जनता के पास जाएंगे, जनता बोलेंगे हाँ देवेंद्र जी ने काम किया, हाँ एकनाथ जी काम कर रहे हैं, हाँ मोदी जी ने देश को बदल दिया है। पूरा वर्ल्ड बोल रहा है मोदी जी ने देश बदल दिया है। हमारे पास पूरा इतना बड़ा जत्था है जो जनता हमें वोट देगी। जब अपोजिशन के पास कुछ नहीं है, करके अपोजिशन ऐसी घटना करके, ऐसे घटनाओं को तूल देकर इस महाराष्ट्र को अशांत करने का प्रयास कर रही है। महाराष्ट्राच्या विकासाला चालना द्यायला आपल्याला मंत्रिमंडळ विस्ताराची गरज वाटते। हो, 100% मंत्रिमंडळाचा विकास झाला पाहिजे आणि संपूर्ण जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले पाहिजे। जनतेची सुद्धा हीच मागणी आहे। मी एकनाथजींना तशी विनंती केली आहे। एकनाथजी लवकरात लवकर विस्तार करतील अशी अपेक्षा आहे। युती सरकार आलं तेव्हा शरद पवारांनी, म्हणजे एकदा मुक्तीनाथ मुंडेंनी सभागृहात असं म्हटलं होतं की गेल्या 5 वर्षात एकही दंगल महाराष्ट्रात झाली नाही, आणि तेव्हा मला वाटतं पवारांनी त्याचं उत्तर असं दिलं होतं किंवा विरोधी पक्षांनी की दंगल करणारेच सत्तेत बसल्यावरती दंगली कशा होतील, आणि आज मात्र ते शरद पवार असं म्हणतात की सत्तेत बसलेले दंगली घडवतील। तर याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, पवार साहेबांचा हाच एक त्यांचा स्वभाव आहे की सत्तेमध्ये असल्यावर पवार साहेब कसे वागतात आणि सत्तेवर नसल्यावर पवार साहेब कसे वागतात। आणि त्यामुळं सत्तेवर नसल्यानंतर पवार साहेब किंवा त्यांचे जे लोक आहेत ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करतात की सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करणे, सरकारबद्दल लोकांचं मत खराब करणे, याकरता काय वाटेल त्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचे उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत। पण जनतेला कळतायत कोण करतायत। सत्ताधारी पार्टी कधी अशा घटनाला करू शकत नाही, अशा घटनाला समर्थन करू शकत नाही। सत्ताधारी पार्टी उलट हा महाराष्ट्र शांत कसा राहावा याकरता काम करतं। सत्ताधारी पक्ष सुद्धा असंच काम करतं। अशांत करणे, मताची जुळवाजुळव करणे, मताचं लागून चालून करणे, मताकरता काही त्या ठिकाणी एकत्रित येऊन सरकारला पुन्हा पुढच्या वेळी सरकार येईल 2024 मध्ये हे स्वप्न बघणे, याकरता कराव्याच्या कृती म्हणून हे लोक करतात। सर, जब लोग एकत्र हो रहे तो प्रशासन क्यों नहीं रुकती है? बात मुझे दंगा का नाम देकर राजनीति हर पार्टी के लोग देखिए, किसको मालूम होता है, किसको उस समय मालूम रहेगा कि औरंगजेब का ऐसा वो करने वाले हैं। ये लोग जिस प्रकार के नेता लोग स्टेटमेंट कर रहे हैं, अपोजिशन पार्टी के नेता लोग जिस प्रकार से समर्थन में स्टेटमेंट कर रहे हैं, इस वजह से उनको सपोर्ट मिलता है घटना करने वालों को, दुर्घटना करने वालों को, और जो ये कृत्य कर रहे हैं उनको। सरकार के खिलाफ वाली पार्टियां कितना समर्थन कर रही है, ऐसे लोगों को सपोर्ट कर रही है। आप देखिए उनके ट्वीट क्या है, उनकी भाषा क्या है। आज ये जरूरत है क्या ये भाषा करने की? आप उनको बोलिए, उनको पूछिए कि ये जरूरत है क्या आपको? क्या जरूरत थी शरद पवार साहब को ये बोलने की कि मुस्लिम और क्रिश्चियन समाज के बारे में मुझे चिंता लग रही है? क्या जरूरत थी उनके जैसे नेता को ये बोलने की? क्या जरूरत थी परसों वहां पर कोल्हापुर में बोलने की कि यहां पे दंगा हो सकता है? फिर किसको तूल मिलती है? औरंगजेब का फोटो लगाने के लिए किसको तूल मिलती है? परसों अगर अबू आजमी जी ऐसा स्टेटमेंट देंगे कि औरंगजेब उनके लिए सब कुछ है तो कैसा होगा? फिर इस महाराष्ट्र ने दुख सहे है ना, इस महाराष्ट्र के कई घर बर्बाद हुए हैं, इस महाराष्ट्र के कई घर बर्बाद हुए हैं, अपना इतिहास बताता है। वो जनता तो मारी जाती है, उसकी सरकार कार्रवाई करती है, लेकिन उसका कुछ भी नहीं होता। देखिए, सरकार पूरी कार्रवाई करती है। देवेंद्र जी, एकनाथ जी बहुत अलर्ट है, वो खोज कर निकालेंगे भी और दोबारा ये घटना नहीं होना चाहिए इसलिए भी कार्रवाई करेंगे, मुझे पूरा विश्वास है।